माझ्या जनरेशन मधले जे लोक आहेत ना त्यांना समजावं लागतं की बाबा आता जर तुम्हाला रेस में भागना है तो सिर्फ वो घोड़ा ही नहीं चाहिए, तुमको व्हील भी चाहिए, तुमको फलाना ढिमकाना सब कुछ चाहिए. जे रूम मध्ये आली तर मग लाईट लावायची गरजच नाही, स्वतःचा उजेड आहे. स्वयंप्रकाशित आहे ती. शाळेत होतो त्यावेळेला बस स्टॉप वरती बसून मी एका मुलीला बघत बसायचो आणि ती यायची बस स्टॉप वरती आणि तेवढंच होतं प्रेम आमचं. रुपेरी वाळूत माडाच्या बनात येना, चंदेरी चाहूल लावित प्रीतीत येना, मोहब्बतें लुटाऊंगा देन लफ्जों में कह ना सकूं. यू कैन अंडरस्टैंड कि जीतूराज ये गाने गा रहा है बट मेरे को नहीं आ रहे. क्यों आएंगे जब ओरिजिनल सिंगर मेरे साथ हो. अभिजीत सावंत विथ जीतूराज. हाय अभिजीत. हॅलो नमस्कार जितूराज. मला खूप आनंद होतोय. आय एम कमिंग हिअर अँड मीटिंग यू आफ्टर अ बिग गॅप. माहित नाही म्हणजे माझ्यासाठी अभिजीत अजूनही तो लहान पोरकड बाळ आहे ज्याने इंडियन आयडल मधून आम्हा सर्व मुंबईकर महाराष्ट्रांची प्रतिष्ठा अगणित करून टाकली होती. अभिजीत अजूनही मला असं वाटतं तोच इंडियन आयडल मधून सरळ टेलिव्हिजन मधून बाहेर आलेला अभिजीत सावंत आहे. आय एम सो लकी ऍक्च्युली. मला म्हणजे एक आशीर्वाद आहे, ब्लेसिंग्स आहेत की लोकांच्या ब्लेसिंग्स आहेत. आता मला ना ती मुलं भेटतात जी लहान होती त्यावेळेला मतलब 8 वर्षाची 10 वर्षाची अशी मुलं भेटतात. आता ती मोठी. आता ते सांगतात की मी मिशी लावून किंवा मी व्हाईट सूट घालून आम्ही कॉलनीत फिरायचो आणि मला अभिजीत सावंत आहे मी असं. मुंबई महाराष्ट्रासाठी अभिजीत सावंत म्हणजे आमच्या प्रतिष्ठेचं केंद्र आहे. पण सध्या तो स्टुडिओमध्ये आलाय ते मोहब्बतें लुटाऊंगा किंवा त्याच्या पहिल्या गाण्याबद्दल नाही, बट लेट अस हॅव अ लिटिल. अभिजीत दोन्ही गाणी जराशी झलक हो जाने दो. म्हणजे तुझी पहिली गाणी होती कितना सुहाना सा ये अपना सफर है, आपकी दुआओं का सारा असर है. आणि मग संपूर्ण हिंदुस्थानने त्याच्यावर स्वतःची मोहब्बत लुटावून टाकली. माहित नाही किती लोकांची लग्न वगैरे झाली असेल, त्यांची आता मुलं बाळं झाली असतील. अभिजीतची पण झाले. अभिजीत जी तुला अजूनही लहान गोंडस बाळ समजतात. आय थिंक त्या मुलांना सांगायला पाहिजे की अभिजीत तर लहान गोंडस राहिलेला नाही. हो, आता मला 2 गोंडस बाळ आहेत. ते काय पप्पा म्हणतात बाबा की अभिजीत? मला त्याला अड्डा म्हणतात. अड्डा. हा, आजकालची मुलं नावं घेतात ना. माहित नाही तुम्हाला माहिती आहे की नवीन ट्रेंड आहे हिंदुस्थानामध्ये. इंटरनॅशनली होतं, आता हिंदुस्थानामध्ये आलेलं आहे, जिथे आई वडिलांची नावं घेऊन मुलं बोलवतात. अभिजीत, जुन्या ट्रेंड मधून नवीन ट्रेंड पर्यंत तुझं ही ट्रॅव्हल झालेली आहे. म्हणजे यू आणि मी बिलॉंग टू दॅट वर्ल्ड जेव्हा इंस्टाग्राम वगैरे नव्हतं आणि आता आपण इंस्टाग्रामकडे आलेलो आहोत. तर ॲज अ सिंगर तुझ्या चॅलेंजेस वाढलेल्या वाटतात का तुला? खूप जास्त. आज मला माझ्या जनरेशन मधले जे लोक आहेत ना किंवा इवन माझ्या कंपनीमध्ये काम करतात त्यांना समजावं लागतं की बाबा आता जर तुम्हाला रेस में भागना है तो सिर्फ वो घोड़ा ही नहीं चाहिए, तुमको व्हील भी चाहिए, तुमको फलाना ढिमकाना सब कुछ चाहिए. एंड नाउ इट्स बिकम एवरीथिंग इज चेंज. तो बोलते घोड़ा ही नहीं चाहिए, रील भी चाहिए. रील भी चाहिए, दैट व्हील रील चाहिए. फिर रील पे वो अलग से तरह पद्धती झाल्या, चेंज झालं सगळं. अँड इट इज गुड ऑल्सो. समटाइम्स इट्स गुड, ऑफकोर्स. अँड आय बिलीव्ह लाईक व्हेन आय स्टार्टेड, मी जेव्हा सुरुवात केलेली लोकांना माहिती होतं अरे रियालिटी शो हे काय नवीन आहे, आम्ही तर नवीनच उपजत होतो. राईट. तर मग आता ही नवीन पद्धती आम्ही एक्सेप्ट केलीच पाहिजे. कूल. फॉर म्हणजे जे अभिजीत सावंतला एक रियालिटी टीव्ही स्टार म्हणून नसतील ओळखत, तो रियालिटी टीव्हीचा जो चेहरा आहे तो त्याने बदलून टाकला. अभिजीत, तू पहिला विनर होतास ना त्या टॅलेंट शोचा? फर्स्ट ओजी. वाय शुड आय हॅव सेड ही इज द ओजी सिंगिंग टॅलेंट. लाईक जितूराज द ओजी अर्जित, तो ओजी विनर आहे. Actually, two Neil Armstrong in the studio. I like what अभिजीत just said. आणि मग तुमच्यामधून कित्येक असतील संपूर्ण मुंबई महाराष्ट्र आणि ब्रह्मांडामध्ये जो हा इंटरव्ह्यू बघतायत की अभिजीतचं आणि माझं नातं ही आमचं जेव्हा मातुल्या मिर्झा स्टुडिओ होतं मुंबईमध्ये आणि आता BKC मध्ये आहे, तो तिथेही आला होता, इथेही आलेला आहे. पण सध्या तो म्हणजे अभिजीत, यू कॅन करेक्ट मी, की एका सुंदर इंटरव्ह्यू नंतर पुन्हा अग्रगामी झालेला आहे. अभिजीत, गेल्या 1 वर्षात मी तुझी धडाधड कित्येक गाणी पाहिली. हो, म्हणजे मी एवढी वर्ष आता हिंदी चाललेलं, पण नाव मराठी इंडस्ट्रीज
वेलकमिंग मी, कॉलिंग मी, एक्सेप्टिंग मी, तर गोष्टी चालल्या चांगल्या पद्धतीने. सारेगामा बरोबरचं 1 वर्षाचं एक जे हे राहिलं कोलॅबरेशन राहिलं ते खूप चांगलं राहिलं. कूल. वी विल स्पीक ऑफ ऑल इस. म्हणजे जितकी मराठी ऑडियन्सेस बघतायत, हा जो इंटरव्ह्यू आहे तो विशेषतः मी मराठी गाण्यांना महत्व देणारा इंटरव्ह्यू आहे. कारण सध्या अभिजितचं एक गाणं आहे सखे ग साजणी. या चित्रपटाचं नाव काय अभिजित? त्या चित्रपटाचं नाव पण सखे ग साजणी. सखे ग साजणीच नाव आहे. तो बिफोर वी एंटर सखे ग साजणी जरासं गाणं हो जाने दो. सखे ग साजणी मनमोहिनी तू वेड जीवा लावी, सखे ग साजणी मनमोहिनी तू वेड जीवा लावी. ही धून नव्हती, वेगळी धून होती. आता तुझ्या आय एम हॅपी ऍक्च्युली. जरी टायटल यूज झालं असेल तरी गाणं वेगळं आहे. कारण ह्या गाण्याला तशाच्या तशा पद्धतीने त्याला न काही छेडता ते पूर्णतः व्यवस्थित प्रेझेंट केलं जातं या फिल्ममध्ये, येणाऱ्या फिल्ममध्ये सखे ग साजणी. आणि इट्स अ गुड कॉल ऍक्च्युली. गुड कॉल. इनफॅक्ट आम्ही सर्व जे मुंबई महाराष्ट्रामध्ये वाढलेली मुलं आहोत त्यांच्यासाठी अभिजित सिंगिंगचा आयडल आहे. संयोगाने आयडल शो जिंकून तो आला आहे. पण अभिजित, जितकी मुलं ऐकतायत, मुली ऐकतायत मुंबई महाराष्ट्रामध्ये, ब्रह्मांडामध्ये, हाऊ इझी, म्हणजे ह्या हिंदुस्थानी चित्रसृष्टीमध्ये, मग ती हिंदी चित्रपटसृष्टी असो किंवा मराठी, ह्याच्यामध्ये प्रगती करणं फार मुश्किल आहे. कारण भरपूर असे कार्टेल आहेत, स्थापित कार्टेल. तर त्यांच्यामध्ये अभिजितला मोठं होण्यामध्ये काय काय चॅलेंजेस फेस कराव्या लागल्या? चॅलेंजेस भरपूर असतात. आणि मला वाटतं की ही इंडस्ट्री जी आहे खास करून ही कम्फर्ट झोनवरती जास्त चालते. वी नीड पीपल की त्यांच्याबरोबर आपण चांगल्या पद्धतीने पुढे जाऊ शकतो. एक कॉर्पोरेट ऑफिसमध्ये तुम्हाला माहिती आहे की तुम्ही नंबर बघता, बाबा हा चांगला इंजिनियर आहे, हा चांगला डॉक्टर आहे, तर मग त्याला जॉब द्या. इथे असं आहे की वी नीड पीपल हू विल हॅव द सेम लाईक माइंडेड काइंड ऑफ सेटअप. त्याच्यामध्ये आपली जागा बनवणं आणि तशा पद्धतीने आपल्याला आपलं स्थान बनवणं हे द मोस्ट डिफिकल्ट पार्ट आहे. कारण इथे आपले मेजरमेंट्स नाही आहेत, नंबर्स नाही आहे. मी किती चांगला सिंगर आहे ह्याचं काही प्रमाण नाही आहे माझ्याकडे. किंवा क्लासिकल सिंगर आणि हे वेगवेगळे आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या रेसमध्ये आपण फक्त आपल्या हातात असतं काम करत राहणं आणि पॉझिटिव्ह माइंडसेटने काम करत राहणं. आणि देवाच्या कृपेने 20 वर्ष मला झाली आता इंडस्ट्रीमध्ये. 20 वर्ष असं म्हणतोय, चेहऱ्यावरचा गोंडसपणा अजून असं वाटतं कॉलेजमधून सरळ बाहेर. आपकी खूबसूरती का राज बताइए सारे लड़के लड़कियों को. क्या बताऊं, आप जीतूराज को देख लीजिए, अभी तो फिर भी बहुत सीधे साधे सिंपल से लग रहे हैं. ये मतलब उनका सीधा साधा सिंपल सा अटायर आहे. ह्याच्या आधी ज्या वेळेला आम्ही बघायचो कलरफुल, त्या वेळेला त्यांना तुम्ही बघायला पाहिजे. एक मतलब एकदम दिलखुलास, एकदम कमालचा माणूस आजही आहे. बट आई यूज्ड टू बी मोर कलरफुल मुंबई. धीरे धीरे मेरे कलर्स में कुछ और सौम्यता आ गई है. अभिजित सावंत जितूराच्या स्टुडिओ में तर फार बरं वाटतंय. आणि अभिजित, गेल्या 1 वर्षात किंवा 6 महिन्यात 2-3 फार सुंदर मराठी गाणी आली जी सर्व जे मुंबई महाराष्ट्राचे युवक आहेत त्यांना वेडावून गेले आहेत. तर त्याच्यामधून कोणतं एखादं त्वरित असं आठवायला सांगितलं तुला तर कोणतं आठवण येईल? रुपेरी वाळूत माडाच्या बनात येना, चंदेरी चाहूल लावीत प्रीतीत येना. शास्त्रीय संगीताची हरकत वगैरे दिली. पण तू ओरिजिनली शास्त्रीय संगीतामध्ये ट्रेनिंग घेतलेली नाही ना? मी 5-6 वर्ष शिकलो. आणि पण माझं ध्येय हेच होतं की मला फिल्म म्युझिक मध्ये करायचं आहे आणि किंवा कमर्शियल ह्याच्यामध्ये करायचं. त्यामुळे मला तेवढंच शिकायचं होतं जेवढं मला माझ्या कमर्शियल म्युझिक मध्ये गरज आहे. आणि एक बेस तयार करण्यासाठी पाश्चात्य संगीताबरोबर आपल्याला एक आपलं शिकावंच लागतं इंडियन म्युझिक. पण बिफोर आय फॉरगेट, अभिजित सावंत स्टुडिओमध्ये आहे आणि आमच्यामधून प्रत्येक जो नवयुवक किंवा मुलगा आहे, मुलींनो विथ ड्यू रिस्पेक्ट, त्या सर्वांना गौतमी पाटील बरोबर असं सेल्फी घ्यायची इच्छा होते. अभिजितने एक संपूर्ण गाणं तिच्याबरोबर केलंय. गौतमी ताई नमस्कार, जर तुम्ही हे व्हिडिओ पाहत असाल तर या माझ्या स्टुडिओमध्ये. कसं होतं, हाऊ वॉज इट विथ द लेजंड गौतमी पाटील? मला खूप बरं वाटतं की म्हणजे हे नवीन यंग कलाकार आहेत आणि त्यांना पण तेवढंच प्रेम मिळतं. आणि त्यांना ते लोक ज्या वेळेला आपल्यावर भेटतात ना, आणि एक रिस्पेक्ट पण आहे आणि साथ ही साथ आम्हाला पण असं म्हणजे ना एक्साइटमेंट असते. नवीन म्हणजे मी तमन्ना भाटिया बरोबर पण हे केलंय, व्हिडिओ केलाय आणि आज गौतमी पाटील बरोबर व्हिडिओ करतोय. पण ती जी एक्साइटमेंट तिथे नव्हती ना, ती त्याच्यापेक्षा जास्त आज आहे. त्यामुळे तमन्ना भाटिया, कारण त्यावेळेला तिचं नाव नव्हतं आणि दॅट वॉज फर्स्ट. पण गौतमी पाटील वॉज अ स्टार, लाईक वुड यू रिमेंबर ते गाणं कोणतं होतं तमन्ना भाटिया बरोबरचं?
हाँ. लफ्जों में कह ना सकूं, बिन कह भी रह ना सकूं, लफ्जों में कह ना सकूं, बिन कह भी रह ना सकूं. हे गाणं जेव्हा केलं असेल, म्हणजे आज हम सब तमन्ना भाटिया को जानते हैं, द तमन्ना भाटिया. हे गाणं जेव्हा केलं होतं तेव्हा ती तमन्ना भाटिया नव्हती जी आजची आहे. तर तेव्हा असं वाटलं होतं का की इतकी मोठी होईल ही ताई तमन्ना भाटिया? नाही, त्यावेळेला विचार असा काहीच नव्हता. बट एक होतं की त्यावेळेला पण तिच्यामध्ये जो ऑरा होता तिचा, काय शी इज ऍक्च्युली व्हेरी फेअर अँड यु नो, म्हणजे एकदम व्हेरी ब्युटिफुल. आणि म्हणजे रूम मध्ये आली तर मग लाईट लावायची गरजच नाही, स्वतःचा उजेड आहे, स्वयंप्रकाशित आहे ती. आपण वी कॅन से इट, यु नो. तो इट इज म्हणजे वाटलेलं की चांगलं करेल, बट काइंड ऑफ हाईट शी हॅज रीच. आणि त्यावेळेला एक कल्चर पण होतं ऍक्च्युली बघायला तर खूप सारे बिपाशा बासू म्हणा, खूप सारे असे मॉडेल्स होते ज्यांनी मॉडेलिंग पासून काम सुरू केलं, मग अल्बम्स केले, व्हिडिओज केले, म्युझिक व्हिडिओज केले, आणि नंतर मग चित्रपटात गेले. त्यामुळे एक थोडीशी एक्सपेक्टेशन तर नक्कीच होती त्याच्याकडून. दॅट्स अभिजित सावंत, मुंबई. त्याच्या एका ताज्या सखे ग साजणी या मराठी चित्रपटाबद्दल मी त्याला स्टुडिओमध्ये बोलवलं होतं, पण जे अभिजितचे फॅन्स आहेत त्यांना त्याच्या ते गाण्यांबद्दल जर नाही बोललो तर काही ना काही अर्ध अधुरं राहील. अभिजित, सर्व तुझी जी गाण्यांची बिब्लिओग्राफी आहे त्याच्यामधून जर 2 सर्वात चॅलेंजिंग गाणी होती कोणती, अशी जर उचलायला सांगितली तर कोणती वाटतील तुला? माझ्या आयुष्यातलं आता मोठं गाणं जे आहे ते एक मराठी गाणं आहे, ते येतंय आता. अजून येतंय, पुन्हा एक स्टुडिओ व्हिजिट होणार, पुन्हा एक स्टुडिओ व्हिजिट. वेट, विच इज दॅट सॉन्ग? मी पूर्णतः रिव्हील करीन असते ज्यावेळेला रिलीज होईल त्यावेळेला. बट त्यामध्ये एक रोमॅन्टिक व्हर्जन आहे, एक सॅड व्हर्जन आहे. आणि म्हणजे आत्तापर्यंत गायलेल्या सगळ्या गाण्या, ऍक्च्युली माझं त्याच्या आधी टफेस्ट गाणं होतं मरजावा मिटजावा, आशिक बनाया आपने मध्ये. गा 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 मर जावा मिट जावा मर जावा, इश्क में दिल क्या जाबी, नाम तेरे कर जावा मर जावा जावा. वो हो, अभिजित दिसतो पण चांगला. अभिजित ॲज अ फिल्म स्टार म्हणजे हिरो पण व्हायची इच्छा असली पाहिजे, होती, किती चालशील याच्याबद्दल प्रश्नचिन्ह होते का? आणि आता भरपूर वर्ष झाली तू अजूनही तसाच सुंदर दिसतोस. तर व्हॉट वॉज द डिफिकल्टी? हिरो बनायचंय की सिंगर बनायचंय? मला पॉप स्टार बनायचंय. मला नेहमी म्हणजे आय लव्ह, कारण माझं फेवरेट हेच प्रोफेशनच तो आहे, जॉनराच तो आहे, किंवा म्युझिकमध्ये राहायचं आहे. बट डेफिनेटली थोडंसं देवाच्या कृपेने असं काही नाही आहे. तुम्हाला असं वाटत असेल की मी बाबा काही नाही. ज्या वेळेला आम्ही कॉलेजमध्ये त्यावेळेला मी 7व्या 8व्या पंक्तीमधला मुलगा होता. मुलींच्या रिजेक्शन मधला. पे अटेन्शन, 7व्या 8व्या मुलींनी रिजेक्ट केलेला. टुडे ऑल मुली वॉन्ट टू गो ऑन अ डेट. नाही असं वहिनी सॉरी, वहिनी सॉरी. त्यामुळे पूर्वी कॉन्फिडन्स नव्हता. आता देवाच्या कृपेने लोक, पण हे पण सगळं मिळते माझ्या कलेमुळे. यु नो, त्यामुळे जर हीच कला मला पुढे ठेवायची असेल तर मी त्याच्यासाठी जास्त काम करेन, रादर दॅन यु नो गेटिंग इन टू अ डिफरंट प्रोफेशन आणि त्या एस्टॅब्लिश लोकांना त्रास देण्यापेक्षा. हाऊ इज इट अभिजित, जे सर्व उभरते हुए सिंगर्स आहेत त्यांच्या वतीने जर हा प्रश्न विचारला तर, फिल्म सिंगिंग म्हणजे फिल्म्ससाठी प्लेबॅक देणं आणि सिंगर्स किंवा नॉन फिल्म्स गाणं ह्याच्यामध्ये काय बुनियादी फरक आहे? खूप डिफरन्स आहे. कारण तुम्ही ज्या वेळेला फिल्म म्युझिकमध्ये पार्टिसिपेट करता त्यावेळेला तुमच्याकडे सगळ्या गोष्टी डिसाइडेड आहेत. कधी म्युझिक आजकाल पण येतात, पण खूप कमी झालं आहे. म्युझिक डायरेक्टर किंवा प्रोड्युसर या डिरेक्टर जेव्हा तुम्हाला स्टोरी पण सांगतात, सिच्युएशन समजावतात की काय आहे काय नाही झालंय. कधी फिल्म सांगतात, पूर्ण नरेट करतात टू अंडरस्टँड की काय इम्पॉर्टन्स आहे, काय भाव ठेवला पाहिजे गाण्याचा. आणि ज्या वेळेला आपण पॉप म्युझिक करतो त्यावेळेला आपल्या आतमध्ये काय आहे, यु नो व्हॉट यू एक्झॅक्टली फील, तुम्ही कसे आहात ॲज अ पर्सन, तुम्ही कसे आहात ते दाखवण्याची एक स्टोरी टेलिंग आहे. यु नो, यू टेल युअर स्टोरी, व्हॉट यू थिंक. मी एक गाणं बनवलं ज्याच्यामध्ये मी ज्या वेळेला कॉलेजमध्ये शाळेत होतो त्यावेळेला बस स्टॉपवरती बसून मी एका मुलीला बघत बसायचो आणि ती यायची बस स्टॉपवरती आणि तेवढंच होतं प्रेम आमचं. तर त्याबद्दल मी एक गाणं बनवलं, यु नो, ओरिजिनल. तर अशा स्टोरीज आहेत. आणि प्लेबॅक इज जस्ट नॉर्मल प्लेबॅक, इट्स फिल्म, इट्स जस्ट. अभिजित सावंत म्हणजे
त्याच्याबरोबर संपूर्ण 4, 5, 6 अख्ख्या दिवसाचा पॉडकास्ट होऊ शकतो. तो अभिजित सावंत आहे, जवळ आहे, हृदयाच्या जवळ आहे, आत्म्याच्या जवळ आहे, कारण आमच्या मुंबई महाराष्ट्रामध्ये मोठा झालेला मुलगा आहे आणि आमचं नाव रोशन केलेलं आहे. बट चलते चलते ह्या इंटरव्ह्यूसाठी खास एक प्रश्न ठेवला होता. स्वामी समर्थांचं एक गाणं आहे जे त्याच्या फॅन्सला भरपूर आवडतं, पण त्या गाण्याच्या मागची एक स्टोरी आहे बिसाइड्स सखे ग साजणी. ती काय स्टोरी आहे, कसं ते गाणं झालं आणि काय घडलं त्या गाण्यामागचं? मी मोस्टली असं धार्मिक गाणी जी असतात ती खूप कमी करतो, कारण खूपच जास्त जर मला त्या पद्धतीने बघायला आवडत नाही की कमर्शियल ऍस्पेक्टनी धार्मिक गाणी केली पाहिजे. खरंच आपल्या हृदयाला लागतील तरच ती केली पाहिजे. आणि हे गाण्यापाठी पण जो मुलगा आहे नारायणकर, त्यांनी त्यांची जी वाईफ होती तिचं ऍक्सिडेंट झालं आणि शी वेंट टू कोमा. आणि ह्या माणसांनी श्रद्धेपोटी आणि स्वामी समर्थांबरोबर जे एक त्यांचं भक्ती होती त्यासाठी त्यांनी चालत प्रवास केला पूर्ण मठापर्यंत. आणि ऑलमोस्ट म्हणजे नाशिक वाशिक अशा साईडवरून पूर्ण 400-500 किलोमीटरपेक्षा जास्त पण असेल. आणि तो पूर्ण प्रवास चालताना त्यांनी फक्त लोकांकडून जे मिळेल, जे पैसे मिळतील किंवा जे तसंच खाणं घेऊन पूर्ण प्रवास केला. आणि ती मुलगी बाहेर पण आली. तर एक श्रद्धा आहे आणि ती श्रद्धा किती ऑनेस्ट पद्धतीने त्यांनी प्रेझेंट केली आहे आणि त्याच्यामधून त्याला देवाने दिलेली कृपा आहे. ज्या वेळेला अशी गोष्ट होते, ही एक पूर्ण जो मुवमेंट आहे ना, हाच एक ह्याच्या समोरच आपल्याला बाव डाऊन झालं पाहिजे, यु नो. आणि त्यानंतर मी म्हटलं की हे गाणं मी केलं पाहिजे म्हणून. हो जाय. चलते चलते या सुंदर इंटरव्ह्यूमध्ये बिफोर वी से टाटा बाय बाय अभिजितचं स्वामी समर्थांचं हे गाणं आपण सर्व ऐकूया. आणि मग नंतर तुम्ही यूट्यूबला जाऊन संपूर्ण गाणंही ऐका. ऑल्सो सखे ग साजणी ऐका आणि गौतमी पाटलांचं पण ऐका. आय कॅन गो ऑन अँड ऑन, बट लेट्स प्रेझेंट हे गाणं स्वामी समर्थांवर आधारित. हो दुनिया ही सारी त्यांचा हा खेळ, करतो चिंता तू कशासाठी, स्वामी उभे आहेत पाठी, स्वामी उभे आहेत पाठी. मी तुझ्या पाठीशी आहे ना, असं स्वामी म्हणतात. तर आम्ही सगळे तुमच्यामधून जे सिनियर सिटीजन्स आहेत आणि जे अभिजित बरोबर वाढलेले आहेत, जितूला जितकंच म्हणेन आपल्यातला मुलगा आहे तर आशीर्वाद देत राहा, गुड विशेस देत राहा आणि तो अशीच प्रगती करत राहो. कारण आपले जे सखे आणि साजणी आहेत त्यांच्यामधलाच तो एक आहे, तो आपला सखा आहे. आणि तुम्ही असेच त्याचे इंटरव्ह्यूज आणि गाणी बघत राहा. अभिजित, थँक्यू सो मच स्टुडिओमध्ये आल्याबद्दल. थँक्यू जितूराज, थँक्यू सो मच. आणि खूप जुना आमचा बॉन्ड आहे आणि इज वन ऑफ द म्हणजे माझे फर्स्ट स्टार्टिंगचे मुंबईचे स्टार्स मधले एक जितूराज. आय एम अँड ऑलवेज बीन व्हेरी हॅपी टू बी हिअर. थँक्यू अभिजित. अभिजित सावंत विथ जितूराज, सखे ग साजणी गाणं ऐकलं का? चला मग झालं की इंटरव्ह्यू, आता गाणं ऐका. जय हिंद, जय महाराष्ट्र.